टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज देशभरामध्ये व्हॅलेंटाईन डे जो आहे तो मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि तरुणाईकडून वेगवेगळ्या पद्धतीने आज व्हॅलेंटाईन डेचं सेलिब्रेशन जे आहे ते देशामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं। मात्र पुण्यातल्या नदीपात्रामध्ये पुण्यातले तरुण जे आहे ते एका अनोख्या पद्धतीने आजचा व्हॅलेंटाईन डे जो आहे तो साजरा करतायत। याच विद्यार्थ्यांकडून पुण्यातल्या मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये आज क्लीननेस ड्राईव्ह जो आहे तो चालवण्यात आला। आजचा माझा व्हॅलेंटाईन आणि माझी स्वच्छ नदी जी आहे हा उपक्रम जो आहे तो तरुणांकडून राबवण्यात आला आणि आपण पाहतो की सगळे तरुण जे आहे ते सहभागी झालेले होते। आज नक्की तुमची काय कन्सेप्ट होती? आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं सगळे तरुण आज तुम्ही नदीपात्रामध्ये स्वच्छता मोहीम जी आहे ते राबवत। ॲक्च्युली व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आज आम्ही थोडं नदीवर प्रेम दाखवलं आमचं आणि अप्रतिम इव्हेंट झालेला आहे। विद्यार्थ्यांनी एक निसर्गावरती प्रेम दाखवण्याचा हा एक चांगला योग आम्ही घडवून आणलेला आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे। कसा व्हॅलेंटाईन डे साजरा आहे? स्वच्छता ड्राईव्ह ही खूप इम्पॉर्टंट असते आणि त्याचा अवेअरनेस आणि निसर्ग प्रेम ह्याच्यानी जागृत होईल अशा पद्धतीने आम्ही स्टुडंट्समध्ये आणि सोशल मेसेज फॉरवर्ड करतोय। मला सांग की आजचा व्हॅलेंटाईन डेचं महत्व काय असतं नक्की? व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करता आज तुम्ही? व्हॅलेंटाईन डे आपण नेहमी इतरांसोबत साजरा करतो, पण आम्ही यावेळेस ठरवलं की आम्ही निसर्गासोबत साजरा केला पाहिजे। आम्ही RM डिस्ट्रिक्ट कॉलेजचे विद्यार्थी आम्ही NSSच्या कॅम्प थ्रू वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले, त्यातलाच हा एक उपक्रम आहे। आणि याच्यामध्ये आम्ही निसर्गाचा म्हणजेच की आम्ही नदीच्या साईडला पूर्णपणे स्वच्छता केली की प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या अशा बऱ्याच काही गोष्टी आम्ही उचलल्या, गोळा केल्या आणि एक लोकांपर्यंत असा संदेश पोहोचवला की इथून पुढे की आपण निसर्गावरती प्रेम केलं पाहिजे, निसर्ग हा स्वच्छ राहायला पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून आपण निसर्गाला स्वच्छ ठेवायला पाहिजे। कुणाला गुलाब देणार आहेस? कोणालाच नाही, निसर्गावर प्रेमी। काय केलं सकाळपासून? काही नाही, नदी किनारीचे प्लास्टिकचे जे कचरे होते लोकांनी केलेले ते सगळं साफ केलं, आणखीन बाटल्या वगैरे होत्या भरपूर साऱ्या त्या सगळं साफ केलं। निसर्गावर प्रेम पाहिजे लोकांचं, ना की व्हॅलेंटाईन म्हणून इतरांसोबत फिरलं पाहिजे। इनफॅक्ट आपल्या जे नदी पर्यावरण वगैरे आहे ते सगळं साफ केलं पाहिजे। हाच उपक्रम आम्ही आता सध्या इथे राबवला आहे आणि सगळ्यांना हाच संदेश देतो की सर्वांनी निसर्गावर प्रेम करा, ना की व्हॅलेंटाईनचा दुरुपयोग करू नका। आजचा व्हॅलेंटाईन डे तुमच्या लक्षात राहण्यासारखं? अगदीच, कारण की पाणी सगळ्यात महत्वाचं आहे। पहिली तर गोष्ट, नदी ही आपल्याला पाणी पुरवते आणि काही वर्षापूर्वी ही नदी अक्षरशः पिण्याजोगे होते, पण जे आता त्याच्या खूप घाण वाढलेली आहे। त्याचबरोबर पाण्यात बॅक्टेरियाज वगैरे वाढलेले आहेत, त्याच्यामुळेच आपण आता जे आजार येतात ते त्याच्यामुळेच येत आहेत। सो नदीच नाही, फक्त नदीच्या आजूबाजूचे पण परिसर स्वच्छ राहणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही आमचं छोटंसं एक इनपुट सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा साजरा करतो। आजचा मेन हेतू म्हणजे सर्व हे जे केलं आम्ही ऍक्टिव्हिटीज, यातून आम्हाला एकच मोटिव्ह भेटला की माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन, दॅट्स इट। थँक्यू। दुसरं काय गुलाब द्यायचं नाही? नाही, हेच आमच्यासाठी सर्व काही आज। दुसरे देखील विद्यार्थी आहेत, काय आज कसा व्हॅलेंटाईन डे साजरा करते? आज नदीची स्वच्छता करून, म्हणजे जे काय कचरा वगैरे नदीत आहे तो सगळा साफ करून, नदीच्या आजूबाजूचा परिसर सगळा साफ करून आम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा करतोय। आज सगळे म्हणतात की निसर्गावरती प्रेम करा, माणसांवरती कोण प्रेम करणार? मला तर नाही वाटत, सगळे माणसं धोका देतात, म्हणून आम्ही म्हणजे नदीवर प्रेम करून बघितलं आज। मग काय व्हॅलेंटाईन डे आहे? माझं नाही आहे, बट मी म्हणजे नदीवर साजरा केला चांगलाच। माय व्हॅलेंटाईन हा आजचा म्हणजे मेन कन्सेप्ट आहे। माणसांवर प्रेम करण्यापेक्षा निसर्गावर प्रेम केलेलं नक्कीच चांगलं। की या सगळ्या तरुणांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत आपल्याला पाहायला मिळतात आणि आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं हे सगळे तरुण जे आहे ते पुण्यातल्या मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये जमलेले होते आणि एक अनोखा व्हॅलेंटाईन डे जो आहे तो विद्यार्थ्यांकडून साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरापर्सन तुषार ननवरेसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।